चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचा आपण ओसीएमचा पेपर कसा असणार, मराठी मीडियमचा पेपर कसा असणार हे आपण बघून घेणार मित्रांनो। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, इंग्रजी मीडियमचा पेपर पूर्णपणे टाकलेला आहे। त्याच्यापैकी खूप सारे असे संभाव्य क्वेश्चन पेपर आहेत का जे मागच्याही परीक्षेला रिपीट झालेले, म्हणून आपण पीवायक्यू जुनी क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केलेले। या क्वेश्चन पेपरचा तुम्ही पूर्णपणे आढावा घ्या मित्रांनो, लक्षात घ्या, पूर्णपणे समजून घ्या पॅटर्न कसा आहे, किती मार्काला कोणता प्रश्न येणार आहे, कोणकोणते प्रश्न रिपीट होतात, कसे होतात, सगळे समजून घ्या। या क्वेश्चन पेपर मध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला नक्कीच याचा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला उपयोग होऊ शकतो। ठीक आहे, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी पण लक्षात घ्या, फिजिक्सचा व्हिडिओ टाकणार आहे, तोही व्हिडिओ बघून घ्या, त्यामधून तुम्हाला पूर्णपणे फायदा होणार आहे। आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला पण पॉलिटिकल सायन्स वगैरे जो विषय असणार आहे त्या विषयात तुम्हाला पूर्णपणे गायडन्स केलं जाणार आहे। म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या पूर्ण तुम्हाला तीनही फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना वेळेवरती आयएमपी क्वेश्चन, जुन्या क्वेश्चन पेपर मधून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे टार्गेट तुमचं सेट करून मार्क कसे मिळतील या प्रयत्नावरती आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करून ठेवा, कारण एखादा क्वेश्चन आयएमपी आला, काय असणारी माहिती जर तुमच्याजवळ पोहोचली नाही तर नुकसान तुमचं होणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओके, चलो बघा काय आता ऑर्गनायझेशन्स ऑफ द कॉमर्स अँड मॅनेजमेंट। ठीक आहे, बघा 3 तास वेळ वगैरे काय असेल, तुमचे मार्क तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला बघूया आता, जितके क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न होईल तितके सॉल्व्ह करू, आणि राहिलेले क्वेश्चनचे तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि गाइडातून असेल किंवा पुस्तकातून असेल त्याची उत्तरं पाठांतर करा। चलो, पहिला क्वेश्चन बघा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। ठीक आहे, 5 मार्काला। ठीक आहे, पहिला बघा, नाशवंत वस्तू डॅश डॅश गोदामात साठवल्या जातात। नाशवंत वस्तू म्हणजे काय, का ज्या वस्तू खराब होऊ शकतात, त्या वस्तू खराब लवकर होऊ शकतात, बरोबर आहे। कशामध्ये, करदे, शीतगृह, सरकारी, तर याचं उत्तर असणार आहे शीतगृह, बरोबर आहे, शीतगृह। मग आता नाशवंत वस्तू, आता समजा दूध आलं, दूध जर आपण फ्रीज मध्ये ठेवलं नाही तर ते खराब होऊ शकतं, बरोबर आहे। काय एखादं फ्रुट्स वगैरे असेल, जर त्याला आपण कोल्ड ठिकाणी किंवा फ्रीज मध्ये जर ठेवलं नाही तर ते खराब होऊ शकतं, म्हणून काय मित्रांनो, त्याला याचं योग्य उत्तर असणार शीतगृह। पुढे बघा, ज्या प्रक्रियेत व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्याला दिला जातो त्या प्रक्रियेचा डॅश डॅश असे म्हणतात। काय एखादा व्यवसाय असेल, एखादं काम असेल की ते दुसऱ्याला दिलं जातं, काय दुसऱ्याला दिलं जातं, बाहेर दिलं जातं, त्याला म्हणतात तर काय, बाह्य सेवा। त्याला काय म्हणतात, बाह्य सेवा, पर्याय क्रमांक अ। ठीक आहे, बघा नीट समजून घ्या। ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, नीतिशास्त्र ही संकल्पना शब्दापासून घेतली जाते। हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, बघा बऱ्याचदा रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर नीट लक्षात ठेवून घ्या। ठीक आहे, नीतिशास्त्र ही संकल्पना ग्रीक या शब्दापासून घेतलेली आहे, ग्रीक। ओके, नेक्स्ट बघा, डॅश डॅश हिताचे संरक्षण करणे हा ग्राहक संघटनांचा काय मुख्य उद्देश असतो। कोणाचा, तर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे, बरोबर आहे। ग्राहक सॅटिस्फाय झाला पाहिजे, त्याला पूर्णपणे किमती मिळायला पाहिजे, एखादा प्रॉडक्ट पण त्याला जो काही वस्तू तुम्ही बनवणार आहे ती चांगली मिळली पाहिजे, सेवा चांगली मिळली पाहिजे। ओके, पुढे बघा, व्यवस्थापनाची कार्य डॅश डॅश कार्याने सुरू होतात, संघटन, नियोजन, समन्वय, तर याचं उत्तर असणार आहे नियोजन। काय सगळ्यात पहिले तुम्हाला बिझनेस किंवा मॅनेजमेंट म्हणतो आपण, ते जर तुम्हाला करायचं असेल तर स्टार्टिंगला तुम्हाला प्लॅनिंग असणं गरजेचं आहे। प्लॅनिंग म्हणजे काय, तर त्याला नियोजन असे म्हटलं जातं मित्रांनो। ठीक आहे, नेक्स्ट बघा, योग्य शब्द समूह संज्ञा लिहा। तुम्हाला एखाद्या याच्याबद्दल एखादा वर्ड असेल किंवा संज्ञा वगैरे काय असेल ते तुम्हाला लिहायचे। पहिला बघूया काय, बघा, एक अशी प्रक्रिया जी कर्मचाऱ्यांना संस्थात्मक उद्दिष्टे साध्य करण्यावरती भर देते आणि त्याला मॅनेजमेंट म्हणतात। त्याला काय म्हणतात, मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर व्यवस्थापन असते त्याला म्हटलं जातं। ओके, मी पटापट क्लिअर करून घेतोय क्वेश्चन, कारण जास्त व्हिडिओ लॉंगही नको, आणि कारण तुम्हाला आधीच परीक्षेचा लोड आहे, त्याच्यामुळे पटकन व्हिडिओ क्लिअर करून घेऊ आणि तुम्हाला अभ्यासाला तुम्ही मोकळे व्हाल। ठीक आहे, चला, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना असेल, वस्तुस्थिती असेल, माहिती असेल इत्यादीचे देवाणघेवाण करण्याची कला, म्हणजे याची माहिती, फोन केला, बरं का, जेवण झालं का, घेऊन झालं का, काय खाल्लं, याचं मॅटर त्याचं मॅटर, याचं त्याला सांग, याला काय म्हणतात, तर कम्युनिकेशन असे म्हणतात। दॅट इज द संप्रेषण। त्याला काय म्हणतात, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन असं म्हटलं जातं। ठीक आहे, पुढे बघा, इंटरनेटच्या मदतीने केले जाणारे व्यवहार, इंटरनेटचे ऑनलाईन व्यवहार,
पटकन मार रे 50, 100 मार, 200 मार, रिचार्ज मार, याला काय म्हणतात ई व्यवहार, याला काय म्हणतात ऑनलाईनला काय म्हणतात ऑनलाईन बिझनेस किंवा जे काही तुम्ही करणार असाल, ठीक आहे ना, त्याला म्हणतात तर ई व्यवहार. पुढे बघा, आरोग्य आणि जीविता संरक्षण आणि सुरक्षिततेच्या संमतीचा ग्राहकाचा अधिकार व हक्क, तो काय तर सुरक्षिततेचा अधिकार. ठीक आहे. बघा पुढे बघा, एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे. एखादं तुम्ही कुठेतरी वस्तू तयार केली, स्वतःच एखादं शॉप वगैरे टाकलं किंवा एखादं वस्तू तयार केली, एखादा प्रॉडक्ट तुम्ही तयार केला आणि मार्केटमध्ये तुम्हाला जर तो विकायचे, त्याचं तुम्ही एखादं नाव ठेवत असाल तर त्याला म्हणतात ब्रँडिंग. त्याला म्हणतात तर ब्रँडिंग असे म्हटलं जातं. पुढे बघा, खालील विधाने चुकी बरोबर ते ओळखा. ठीक आहे. बघा, व्यवसाय नीतीशास्त्र ही नियमावली आहे. येस, ऑफकोर्स आहे ना, बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे तुमचं बरोबर. ठीक आहे. पुढे बघा, संघटनात्मक कार्य सुरळीत होण्यासाठी सहकार्याची आवश्यकता नसते म्हणते. नसते का? पाहिजे ना आपल्याला. जर एखादं कार्य जर तुम्हाला चांगलं करायचे, तुमचे सहकार्य पाहिजे ना, तुमचे सहकारी जे काय अधिकारी तुमच्या सोबत असणार आहे ते पाहिजे ना आपल्याला, बरोबर ना. सहकार्याची आवश्यकता नसते म्हणते, तर आपल्याला काय त्याची आवश्यकता असते, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे फॉल्स, चुकीचं असणार आहे. पुढे बघा, हवाई वाहतूक हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे. वाहतुकीचे स्वस्त साधन म्हटले, स्वस्त आहे का साधन? नाही ना. स्वस्त का? कुठे गेलं, एखाद्या फाट्यावर गेलं, हात केला, हा लगेच एसटी थांबते का विमान थांबतं? एसटी थांबते. मार्केटला जे कुठे रिक्षा जाणार का विमान जाणार? रिक्षाने जाणार, बरोबर ना. 10 रुपयाचा खर्च, 10 रुपये विमानात तिकीट भेटेल का? नाही ना. म्हणजे काय का विमानाचा खर्च, म्हणजे हवाई वाहतूक ही काय तर स्वस्त आहे का? नाहीये, महागाईच आहे, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. पण बघा, भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही. का नाहीये? का नाहीये? भारतात पण पाहिजे ना. भारतामध्ये पण लोक मार्केटला जातात, भारतामध्ये पण व्यवहार चालतो, व्यापार चालतो, बरोबर की नाही. इकडून वस्तू तिकडे घे, याची त्याला दे, चालतो का नाही. मग यात पण काय आपल्याला पाहिजे, ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता आहे, पण इथं तुम्हाला नाही सांगितले, म्हणून हे पण काय असणार तुमचं फॉल्स असणार. पुढे बघा, विपणनी हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केटस, काय मार्केटस या शब्दापासून आलेला आहे. ऍब्सोल्युटली राईट आहे, एकदम बरोबर आहे. काय विपणी हा जो शब्द आहे तो मार्केटस या लॅटिन भाषेतून शब्द आलेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे बरोबर, ट्रू. ओके. नेक्स्ट बघा, गटात न बसणारा शब्द. मी उत्तर लिहून ठेवले डायरेक्टली, कारण पटापट आपल्याला जायचे, परत मग 1 तास 2 तास 15-20 मिनिटं व्हिडिओ व्हायचा, त्यापेक्षा आपण पटकन मोकळे करू. उत्तर बघा, स्क्रीनशॉट काढा, पटापट काय करा, याची उत्तर शोधा, जे बाकी असतील ते पटापट पाठांतर करा, काही अडचण नाही. ठीक आहे. बघा, पहिला दिले बघा, अधिकार व जबाबदारीचे तत्व, हालचालीचा अभ्यास, कामाचा विभागणीचे तत्व, शिस्तीचे तत्व. तुम्हाला काय करायचे, गटात न बसणारा शब्द ओळखायचा. ठीक आहे. बघा, तर याचं उत्तर असणार आहे हालचालीचा अभ्यास. काय असणार आहे? हालचालीचा अभ्यास असणार आहे, कारण हा वैज्ञानिक एक व्यवस्थापनाचं तंत्र दिलेले, आणि त्याच्यानंतर हे इतर काय, तर इतर अधिकार व जबाबदाऱ्याचं तत्व. हे जे बाकीचे आहेत नाही, सगळे इतर अधिकार व जबाबदाऱ्याचं तत्व आहे, आणि हालचालीचा अभ्यास काय, हा तर वैज्ञानिक व्यवस्थापनाचं तंत्र आहे. ठीक आहे. पुढे बघा, प्राथमिक सहकारी पतसंस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक, विनिमय बँक. बघा, ह्या ज्या दिलेल्या प्राथमिक असेल, राज्य सहकारी, जिल्हा सहकारी बँक असेल, या सगळ्या भारतातील म्हणजे एका आपल्या या देशातील चालणाऱ्या जो बँका म्हणतो आपण, देवाणघेवाण त्याच्यात चालू असते. पण विनिमय बँक म्हणजे काय, तर ही आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी विनिमय, काय तर आपण म्हणतो का आंतरराष्ट्रीय जेव्हा व्यापार असतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय बिझनेस वगैरे जेव्हा चालत असतो, तेव्हा तर या विनिमय काय तर बिलाचा म्हणजे आपल्याला वापर करावा लागतो. ठीक आहे. पुढे बघा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, एटीएम कार्ड. आपल्याला माहिती त्याच्यात आधार कार्ड, बरोबर आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड सगळे बँकेचे प्रकार आहे, अकाउंट खोलल्यावर सगळं भेटतंय. पण आधार कार्ड तसं आहे का नाही? आधार कार्ड हे तुमचं काय, तर हे ओळखपत्र आहे. आधार कार्ड हे तुमचं ओळखपत्र म्हणून ओळखलं जाते, बरोबर. तुम्ही गेले, एखादं तुम्हाला सांगितलं आयडेंटिटी प्रूफ दाखव, एखादं तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ दाखव, ओळखपत्र दाखव, मग तुम्ही एटीएम कार्ड दाखवणार का? त्याला एटीएम कार्ड दाखवणार, त्याला स्वतःचा लगेच एटीएमचा पिन टाकणार का? नाही, त्याला आपण आधार कार्ड दाखवणार. ओके. चलो नेक्स्ट बघा, नोकरीची सुरक्षितता, आरोग्य, सुरक्षिततेची साधने, कामाची सुयोग स्थिती, योग्य प्रमाणात नफा. बघा, याचं उत्तर असणार योग्य प्रमाणात नफा, कारण बाकीचे सगळे नोकरीच्या संदर्भात दिलेल्या अटी येते, बरोबर. नोकरीच्या संदर्भात दिलेली कामकाज आहे, कामाचा सुयोग वगैरे. पण योग्य प्रमाणात नफा हा काय, का मॅनेजमेंट ठरवतो, का मॅनेजमेंटला किती नफा होणार आहे, हा नफा आहे. बाकीचे सगळे काय दिलेत आपल्याला, एक कामाचा भाग आहे. पुढे बघा, भाग बाजार,
परकीय चलन, सोने चांदी बाजार, उत्पादित वस्तूंचा बाजार. बघा आता याच्यामध्ये बघा काय भाग बाजार, परकीय चलन, सोने चांदी हे सगळे मौल्यवान गोष्टीच्या निगडीत दिलेले आणि उत्पादित वस्तूंचा बाजार हा काय का किरकोळ बाजारापासून म्हणजे छोट्याशा बाजारापासून हा त्याचा सुरुवात होतो. म्हणून काय याचं उत्तर असणार आहे उत्पादित वस्तूंचा बाजार हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, खाली संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही तुम्हाला 4 करायचे असतात. यामध्ये तुम्हाला एकूण 8 मार्क असतात. म्हणजे 4 गुणिले 2 बरोबर किती होणार 8, बेचोक 8 किंवा 4 दोन्ही 8 म्हणजे तुम्हाला एक क्वेश्चन हा 2 मार्काला असणार आहे. याच्यापैकी बघा वेळ अभ्यास, कर्मचारी व्यवस्थापन, गोदाम, निर्देशन, लोक अदालत, वाहतूक या कोणत्याही एकापैकी तुम्हाला 4 करायचे आहेत. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या तुम्ही 6च्या 6 जरी पाठांतर केले तर मी याच्यामध्ये तुम्हाला 100% सांगतो 2 किंवा 3 तरी तुम्हाला आरामात परीक्षेला येऊन जातील. ओके चला पुढे बघा, खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. ठीक आहे, याला नेक्स्ट पेज वर घेतलेले मी बघूया. ओके बघा, खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. काय नीट वाचून घ्या, कोणतेही 2 सांगितले. बघा अनिल हे व्यावसायिक आहेत म्हणजे काय एखादा बिझनेसमॅन आहे. ठीक आहे, त्यांचे पुणे व नाशिक येथे कारखाने आहेत. एक पुणे नाशिकला कुठेतरी एखादं कारखाने आहे. अनिल हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून काय त्यांची फॅमिली जे काय असेल कुटुंब असेल ते पुण्यामध्ये राहतात, स्थायिक झाले. ते त्यांना 5 आणि 8 वर्ष वयाच्या 2 मुले. त्यांना किती ती 2 मुले 5 आणि 8 वयाच्या म्हणजे वर्षाच्या, एक 5 वर्षाची मुलगी आणि दुसरी 8 वर्षाची मुलगी, अशा त्यांना 2 मुली आहेत. ओके आता पहिला समजून घ्या. बघा काय श्री अनिल हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का? घेऊ शकतात ना, घेणंच गरजेचं आहे. जीवन विमा घेऊ शकतात बरोबर का नाही, कारण त्या मुलींना पुढच्या भविष्यासाठी त्यांचं लग्न असेल, शिक्षण असेल, या पुढच्या फ्युचर टोटल काय असेल गरजा, या सगळ्यांसाठी त्यांना काय तर जीवन विमा लाईफ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघा अनिल त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकतात का? सागरी विमा घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? कारण सागरी विमा हा कोणाला भेटतो जेव्हा तुम्ही सागरातून म्हणजे मरीन मधून जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, ट्रॅव्हलिंग म्हणजे तुमचा बिझनेस करता, दररोजची येणं जाणं असतं का तुमचा बिझनेस हा पूर्ण समुद्रातूनच असतो, तेव्हा तुम्हाला तो विमा भेटतो. पण असं भेटत नाही कारण यांच्या फॅक्टरी कुठे पुणे नाशिकला सांगितले, समुद्रात सांगितलेत का? नाही. ठीक आहे, पुढे बघा आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री अनिल घेऊ शकतात? ठीक आहे ना, कोणत्या प्रकारचा तुम्हाला विमा विचारलाय. आता हे घेऊ शकतात का नाही अगोदर हे समजून घेणं गरजेचे. येस, हे घेऊ शकतात. काय करू शकतात? हे घेऊ शकतात. का घेऊ शकतात? कारण लक्षात घ्या का जेव्हा आगीमुळे, ठीक आहे ना, अग्नीमुळे, फायर इन्शुरन्स म्हणतो आपण, ठीक आहे ना, या फायर इन्शुरन्स मुळे काय का आपल्याला जेव्हा जर फॅक्टरी म्हणतो आपण, फॅक्टरी म्हणतो, त्या फॅक्टरीला जर आग लागली तर आपल्याला पूर्ण नुकसान भरपाई त्या विमाद्वारे आपल्याला भेटत असते. ठीक आहे, म्हणून ते विमा घेऊ शकतात. पुढे बघा श्री सागरने टायटनच्या दुकानातून घड्याळ खरेदी केले. श्री सागर कोणतरी एक पोरगा आहे किंवा माणूस आहे, त्याने काय केलं टायटन. टायटन म्हणजे कसे निघत आहे आपल्याला ते घड्याळ, टायटन घड्याळशी. आता हे वेगळे, ठीक आहे ना. मग आता घड्याळ काय खरेदी केलं, दुकानातून खरेदी केल्या नंतर त्याने सांगितलं त्याची मैत्रीण, त्याला एखादी मैत्रीण कोणत्याही एक्सवायझेड असेल, अंजलीने ऑनलाईन पद्धतीने घड्याळ खरेदी केले. काय त्याची मैत्रीण अंजली, तिने काय केलं ऑनलाईन पद्धतीने घड्याळ खरेदी. ऑनलाईन म्हणजे काय, आता आपल्याला खूप सारे वेबसाईट आहे कचऱ्यावानी बरोबर ना, वाटेल त्या वेबसाईटवर इकडं 50% ऑफ, तिकडं 70% ऑफ, काय 90% ऑफ, अशा ऑफर असतात. त्यातून तिने घड्याळ विकत घेतलं. काय पहिला क्वेश्चन बघा, कोणी पारंपरिक मार्गाने पद्धतीने खरेदी केली? पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल, पहिल्यापासून आपल्या भागामध्ये चाललेलं. आता जुन्या काळात ऑनलाईन होतं का? जुन्या काळात अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे काय मंत्रा संत्रा काय असेल ते होतं का? नव्हतं ना. मग बरोबर आहे. मग ट्रॅडिशनल पारंपरिक म्हणजे काय, तुम्हाला दुकानात जावं लागेल, त्या मार्केटला जावं लागेल, वस्तू चॉईस करावं लागेल, मग भाव कमी करा, 150 रुपयाचं असं भांडण करून कस्तरी वगैरे 70, 80, 90, 100, 120 ला घ्यावं लागत असेल बरोबर का नाही. तिथं आपल्याला एक आणि भांडण आपण कुठं करतो, शेतकरी राजा असेल, शेतकऱ्यांनी फक्त तुमच्यासोबत एखादी मेथीची जोडी आणली, शेपू आणली किंवा टोमॅटो वांगे काहीतरी आणले समजा, त्यात बटाटे आणले, तिथंच आपण काय करतो भांडण करतो. किंवा 30 रुपयाला किलो नको किंवा 30ला अर्धा नको किंवा 30चे 2च किलो दे, 1.5 किलो दे, तिथंच आपण भांडण करतो. शेतकऱ्याकडून आपण 5-10 रुपयासाठी कमी लेखतो, पण एखाद्या व्यापाऱ्याकडे आपण बघत नाही. तिथं लगेच मॉलला गेलं तर तुम्ही वस्तू 50 रुपयाची 150 200 ला पण घेऊन टाकतो.
बरोबर का नाही? शेतकऱ्यांसोबत पण सगळ्यांनी चांगलं वागणं गरजेचं आहे, कारण बिचारे रात्रंदिवस मेहनत करतात. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, ते मेहनत करतात म्हणून आपल्याला खायला प्यायला भेटतं. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे बघा, कोणी ऑनलाईन मार्गाने पद्धतीने खरेदी केली. ऑनलाईन, बरोबर आहे, ऑनलाईन कोणी? अंजली. कोणी? अंजलीने खरेदी केली. ठीक आहे ना, अंजलीने काय केली? तर ऑनलाईन खरेदी केली. कोणत्या पद्धतीमध्ये जास्त जोखीम आहे? जोखीम कुठे? ऑनलाईन मध्येच असणार आहे, बरोबर ना. कुठे असणार तुम्हाला? ऑनलाईन मध्येच असणार आहे. मग ऑनलाईन मध्ये बरोबर आहे, कोणी तुमच्यासोबत फ्रॉड करू शकतो. एखाद्या वेबसाईटवर तुम्ही काय केलं, तुम्हाला सांगितलं ओटीपी आला, ओटीपी टाकल्यानंतर तुमचे पैसे गायब होऊ शकतात. आल्यानंतर एखादी जर वस्तू जर तुम्हाला आली तर ती चुकीची राहू शकते, फॉल्टी राहू शकते, ती खराब असू शकते, फाटलेली तुटलेली असू शकतात, तुटलेली वगैरे असू शकतात. दुसरीच वस्तू दिली ती आलीच नाही, बरोबर ना. अशा प्रकारच्या खूप प्रॉब्लेम होतात. पण जर तुम्ही ट्रॅडिशनल पारंपरिक पद्धतीने जर डोळ्यासमोर जाणार, डायरेक्ट चेक करून घेणार, डोळ्यासमोर आहे, आणि पैसे पण तुम्हाला कमी दुकानदार देणार. ठीक आहे, चला पुढचा बघा, हा दिलेला आहे, याला काय करा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, याचे उत्तर शोधा आणि आरामात पाठांतर करून घ्या. ठीक आहे, चला पुढचा बघू. खालील फरक स्पष्ट करा. तुम्हाला कोणतेही तीन दिले, तुम्हाला लक्षात घ्या किती दिले? कोणतेही तीन दिले तुम्हाला. मग आता याच्यामध्ये पहिला बघा, नियोजन संघटन, जीवन विमा आणि अग्निविमा. आपण इतक्यात बघितलं काय? जीवन विमा आणि अग्निविमा. म्हणजे जीवन विमा कशामध्ये असतो? लाईफ इन्शुरन्स का मुलाबाळाच्या फ्युचरसाठी, जसं आपण म्हणतो का आरोग्यासाठी असं, लग्नासाठी काय असेल त्याच्यामध्ये काढतो. अग्निविमा म्हणजे काय? काय एखादी फॅक्टरी वगैरे असेल, एखादं घरदार असेल, काय असेल, ते जे अग्नीमध्ये काय आगीमध्ये जळून खाक झालं, मग त्यातून पुन्हा नुकसान भरपाई म्हणून काय अग्निविमा मिळतो. ठीक आहे, असं तुम्हाला फरक लिहायचा. पुढे बघा, ई व्यवसाय आणि ई वाणिज्य, जिल्हा आयोग आणि राज्य आयोग, याचा तुम्हाला फरक लिहायचा आहे. आता पुढचं बघा, हे जे दिलेले क्वेश्चन तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट का, ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही चार गरजा, विपणीच्या क्षेत्रानुसार व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा, गोदामाची कोणतेही चार कार्य स्पष्ट करा, व्यवस्थापनाची तत्वे, नंतर नियंत्रण व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे, सामाजिक विकासामध्ये व्यवसाय नीतीशास्त्र मदत तंत्र आहे, ग्राहकावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. पुढे बघा, हेनरी फेल दिले यांची व्यवस्थापनाची कोणतेही पाच तत्वे, उद्योजकाची वैशिष्ट्ये लिहा, विपणनाच्या समाजासाठी असणारे महत्व स्पष्ट करा. हे क्वेश्चन सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, पाठांतर करा, याची उत्तर पटापट पाठांतर करा. हे दिलेल्या याच्यापैकी लक्षात घ्या काय, हे जे तुम्हाला 10-12 क्वेश्चन वगैरे दिलेले ती, याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो 100% सांगतो का मोर दॅन 70% येणार. मोर दॅन 70%, 60%, 50%, 80-90% तुम्हाला याच्यातले क्वेश्चन येणार. पण याच्यातले 100% हे क्वेश्चन हेनरीचे वगैरे जे आहेत ना व्यवस्थापनाचे, हे येणार म्हणजे येणार. याच्यावरती तुम्ही चांगला अभ्यास करा. 1-2 मार्क कुठं ना कुठं तुम्हाला याचा पूर्णपणे किंवा याच्यामध्ये 4 मार्कामध्ये 3 मार्कामध्ये तुम्हाला क्वेश्चन परीक्षेत दिसणार. ठीक आहे, त्यामुळे नीट व्यवस्थाप करा. पुढचा बघा, खालील प्रश्नाचे उत्तरला कोणताही एक बँकेचा अर्थ आणि वित्त विपणनात विचारला तुम्हाला, विपणनाचा अर्थ सांगून विपणन मिश्रणाचे 7P स्पष्ट करा. बरोबर आहे. आता विपणन म्हणजे काय? म्हणजे काय? केवळ वस्तूंची विक्री नव्हे तर ग्राहकांच्या गरजा शोधून त्यानुसार वस्तू व सेवांची निर्मिती करणे. काय? तर नुसती एखादी वस्तूची विक्री नाही करायची. आणला उल्हासनगर एखादा माल घरी येईपर्यंत आणली एखादी बॅटरी गेली संपून, परत चालत नाही, परत कोण घेऊन जाईल, परत नीटे करून देणार नाही, असं नाही. काय तर एखादी वस्तू असेल ती अशी निर्माण करायची का ग्राहकांची गरज शोधायची आणि त्याच्यानंतर त्यानुसार वस्तू सेवाची अशी निर्मिती करायची का ग्राहक सॅटिस्फाय झाले पाहिजे, समाधान झाले पाहिजे, त्यांना वॉरंटी सहित द्यायची. बरोबर आहे. अशा प्रकारची काय करायची निर्मिती करायची. मग त्याचे 7Ps कोणते? तर उत्पादन, प्रॉडक्ट, किंमत, प्राइस म्हणतो आपण, स्थान म्हणजे प्लेस, जाहिरात आपण ऍडव्हर्टाइज करतो, लोक म्हणजे पीपल, बरोबर आहे. नंतर प्रक्रिया प्रोसेस, आणि भौतिक काय पुरावा आपण म्हणतो, बरोबर आहे, फिजिकल एव्हिडेंट. मग या सगळ्या या गोष्टीच्या 7 तुम्हाला स्टेप दिले ती, या प्रत्येक स्टेपला तुम्हाला 2-2, 1-1, 3-3 सेंटेन्स पण तुम्हाला याचं काय करायचं, विभागणी करायची, त्याला एक्सप्लेन करायचे. त्याच प्रकारे सेम टू सेम बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार तुम्हाला स्पष्ट करायचे. ही क्वेश्चन लॉंग होती, हे जर सांगत बसलो आन्सर तर खूप टाइम होईल, व्हिडिओ लॉंग होईल, म्हणून शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात घ्या. हे क्वेश्चन तुम्ही पाठांतर करून ठेवा, याचा तुम्हाला 100% फायदा होईल. ठीक आहे. आय होप मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. एमसीक्यू सगळे सांगितले, बाकीचे राहिले तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. या स्क्रीनशॉटच्या आधारे तुम्ही याच्यामधले जे काही उत्तर असतील ते एकदा व्हिडिओ पाठीमागं घ्या, बघून घ्या आणि याचे उत्तर शोधा आणि चांगल्या प्रकारे क्वेश्चन पाठांतर करायचे, उत्तर पाठांतर करा. ठीक आहे. राहिलेले जे काही अजून अकाउंट वगैरे काय मॅथ्स वगैरे काय असेल ते सगळ्या
इकॉनॉमिक्स वगैरे काय असेल ते सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी क्वेश्चन पेपर शोधून काढले जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये याचा खूप सारा फायदा होऊ शकतो. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो आता पुढचे बघूया आणि राहिलेले सायन्स वगैरे जे असतात आर्ट्स वाले त्यांनीही बाकीचे व्हिडिओ बघून घ्या. सगळ्यांना व्हिडिओ टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. ठीक आहे, चला भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अजून व्हिडिओ टाकणार आहे ते तुमच्याजवळ पोहोचणं गरजेचं. जर तुमच्याजवळ ते व्हिडिओ पोहोचले नाही तर त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुम्हीच असणार. ठीक आहे, चला जय महाराष्ट्र.